नमस्कार मित्रांनो, मी संध्या. लग्नानंतर सासरी आले तेव्हा सगळं काही नवीन होतं. घर मोठं, लोक प्रेमाने वागवणारे. पण मनात एक वेगळीच गोष्ट घर करून बसली होती. ते म्हणजे माझे सासरे. त्यांचे नाव घ्यायलाही मला थोडी लाज वाटायची. वयाने मोठे, कपाळावर थोडे पांढरे केस, पण शरीर अजूनही मजबूत. आवाज गंभीर, पण जेव्हा ते हसतात तेव्हा डोळ्यात एक मऊपणा येई. पहिल्याच दिवशी जेव्हा त्यांनी माझा हात धरून "ये बेटा, घर तुझंच आहे" असं म्हटलं, तेव्हा त्यांच्या हाताचा स्पर्श मला काहीतरी वेगळा वाटला. मी फक्त हसले आणि डोळे खाली घातले. दिवस सरत गेले. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरकाम, स्वयंपाक, सासूबाईची मदत. पण मधून-मधून सासऱ्यांचे डोळे माझ्याकडे येत. मी जेव्हा स्वयंपाक घरात उभी असायचे, तेव्हा ते मागून येऊन "काय बनवत आहेस आज?" असं विचारायचे. त्यांचा श्वास माझ्या कानाजवळ पडायचा. मी भाजी आणि भाकरी बनवते असं सांगायचे, पण आवाज थोडा थरथरायचा. ते हसून "खूप छान बनवतेस" म्हणायचे आणि खांद्यावर हात ठेवायचे. तो हात थोडा वेगळा राहायचा. मी काहीच बोलत नसे. फक्त हृदयाची धडधड वाढलेली असायची. एक दिवस दुपारी सगळे झोपले होते. मी गच्चीवर कपडे वाळवायला गेले होते. सूर्यप्रकाश तीव्र होता. मी वाकून कपडे टांगत होते. मागून पावलांचा आवाज आला. सासरे आले होते. "इथे उन्हात काय करतेस? खाली ये." मी सरळ झाले. त्यांचे डोळे माझ्या अंगावरून फिरले. साडीचा पदर थोडा सरकला होता. मी लगेच तो बसवला. ते जवळ आले. "तू आज खूप थकलेली दिसतेस." त्यांनी माझ्या कपाळाला हात लावला. "ताप तर नाही आहे ना तुला?" मी नाही म्हटले, पण त्यांचा हाताचा स्पर्श इतका मऊ आणि गरम होता की मला थोडं थांबावंसं वाटलं. ते हसले, "पण डोळ्यात काहीतरी वेगळंच असतं तुझ्या." मी घाबरून खाली पाहिले. त्यांनी माझ्या गालावर हात फिरवला आणि म्हणाले, "ठीक आहे, खाली ये." संध्याकाळी चहाच्या वेळी सगळे एकत्र बसले होते. सासूबाई बोलत होत्या. नणंद हसत होती. मी फक्त चहा देत होते. सासऱ्यांचे डोळे माझ्याकडेच होते. मी जेव्हा त्यांच्याकडे चहा द्यायला गेले, तेव्हा त्यांनी माझा हात धरला. चहाची पेली थोडी थरथरली. "काय झालं?" सासूबाईंनी विचारलं. मी काही नाही म्हटले. सासऱ्यांनी माझा हात सोडला, पण त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या हातावरून जाईना. रात्री जेव्हा अंथरुणावर पडले, तेव्हा तो स्पर्श पुन्हा आठवला. मी डोळे मिटले. त्यांचे हात, त्यांचे डोळे, त्यांचा आवाज सगळं मनात फिरत होतं. मी स्वतःला विचारले, "हे काय चाललंय? लग्नानंतर आली आहे मी, पण मनात ही ओढ का वाटतेय?" दुसऱ्या दिवशी सकाळी मी बागेत फुले तोडायला गेले होते. सासरे तिथेच बसले होते. वर्तमानपत्र हातात होते, पण नजर माझ्याकडे. "ए, इथे बस." मी जवळ गेले. ते म्हणाले, "तू खूप शांत राहतेस. काहीही बोलत नाहीस." "मला बोलण्याची सवय नाही," असं सांगितलं. ते हसले. "मग मी बोलतो. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. घरभर फिरतेस, काम करतेस, पण मला वाटतं तू जवळ राहायला हवीस." मी थबकले. त्यांचे शब्द सरळ होते. मी काही उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी माझ्या हातात फूल ठेवले आणि म्हणाले, "आज रात्री थोडा वेळ मला द्यायचा." दिवसभर मी त्यांच्या शब्दाचा विचार करत होते. स्वयंपाक करताना, कपडे धुताना सगळीकडे त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. संध्याकाळी जेव्हा सगळे टीव्ही पाहत होते, तेव्हा सासरे माझ्याकडे आले. बागेत ये. मी गेले. अंधार पडायला लागला होता. त्यांनी माझा हात धरला. "भीतेस का?" मी डोळे वर केले. त्यांच्या डोळ्यात आग होती. हळूहळू ते जवळ आले. "तू मला आकर्षित करतेस पहिल्या दिवसापासूनच. तुझे हसणे, तुझे चालणे, तुझे बोलणे सगळं." मी श्वास रोखून धरला. त्यांनी माझा गाल हातात घेतला. "आज रात्री तुम्हाला पूर्णपणे हवी आहे. माझ्या खोलीत ये." मी काही बोलू शकलो नाही. फक्त डोळे मिटले. त्यांचे ओठ माझ्या कपाळाला लागले. मग गालावर, मग थोडं खाली. मी थरथरले. ते माझ्या कानाजवळ आले. "मी वाट पाहेन." मग ते निघून गेले. मी बागेत उभी राहिले. हृदयाची धडधड इतकी जोरात होती की मला स्वतःचा आवाज ऐकू येत होता. घरात परत आले तेव्हा सासूबाईंनी "कुठे गेले होतेस?" असं विचारलं. मी फुले तोडायला म्हटले. रात्री जेव्हा सगळे झोपले, तेव्हा मी अंथरुणावर पडून खिडकीतून बाहेर पाहत होते. चंद्रप्रकाश आत येत होता. सासऱ्यांची खोली समोर होती. दिवा मंद जळत होता. मी उठले. पावले हळूहळू टाकत त्यांच्या दरवाजाजवळ गेले. हात दारावर ठेवला. आतून आवाज आला, "ये." मी दार उघडले. आत मंद प्रकाश. सासरे अंथरुणावर बसले होते. फक्त पायजामा. छाती उघडी होती. त्यांनी हात पुढे केला. "भिवू नकोस. आज रात्र फक्त आपली आहे." मी आत गेले. दरवाजा बंद झाला. त्यांनी मला ओढून घेतले. पहिलं चुंबन मंद होतं, मग खोल. त्यांचा हात माझ्या पाठीवरून सरकले. मी त्यांची छातीवर हात ठेवला. शरीर थरथरले. ते म्हणाले, "आजपासून तू माझी आहेस." मी डोळे मिटले. त्या रात्रीची सुरुवात झाली होती. हळूहळू, प्रेमाने, आकर्षणाने. सकाळी उठलो तेव्हा अजूनही रात्रीच्या स्पर्शाची जाणीव होती. शरीर थोडं जड वाटत होतं, पण मनात एक वेगळी शांती होती. सासूबाईंनी चहा आणला. "आज थोडा उशिरा उठलीस." मी फक्त हसले. सासरे तिथेच बसले होते. त्यांचे डोळे माझ्याकडे आले आणि हळूच मिटले.
मी समजले, रात्रीची गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहणार होती. दिवसभर मी घरात फिरत होते, काम करत होते, पण मनात एक गोष्ट फिरत होती. सासऱ्यांचे हात, त्यांचे स्पर्श, त्यांचे शब्द, त्यांची ओढ. दुपारी जेव्हा सगळे झोपले तेव्हा सासरे मला बोलावून घेतले. आज संध्याकाळी थोडी मदत करशील का? गोडाऊन साफ करायचं आहे, खूप दिवस झाले. मी हो म्हटले. आवाज थोडा थरथरला. ते हसले. भिवू नको, फक्त काम आहे. संध्याकाळी आम्ही दोघे गोडाऊनकडे निघालो. घरातून बाहेर पडताना सासूबाईंनी लवकर या असं सांगितलं. मी हो म्हटले. वाटेत सासऱ्यांनी काही बोलले नाही, फक्त चालत होते. गोडाऊन थोडं दूर होतं. आत गेलो तेव्हा दिवे मंद होते. धूळ आणि शांतता. जुन्या पेटी, गोणी, काही सामान. मी झाडू घेतला. ते माझ्या मागे उभे राहिले. इथेच सुरू कर. काम करता करता त्यांचे हात माझ्या हाताला लागले. मी थबकले. ते म्हणाले, काय झालं? मी काही नाही म्हटले. पण आवाज सरळ आला नाही. ते जवळ आले. तू आज खूप शांत आहेस. मी डोळे खाली घातले. त्यांनी माझा हात धरला. रात्रीची गोष्ट विसरलीस का? मी डोळे वर केले. त्यांच्या डोळ्यात तीच आग होती. नाही विसरले. ते हसले. हळूच त्यांनी मला भिंतीला लावून उभे केले. त्यांनी हात माझ्या गालावर ठेवला. तू मला खूप आकर्षित करतेस. लग्नापासूनच. तुझे चालणे, तुझे बोलणे, तुझे हसणे, सगळं. मी काही बोलू शकले नाही. हृदयाची धडधड वाढली होती. त्यांचे ओठ माझ्या कानाजवळ आले. गरम श्वास. आज रात्री मला तू पूर्णपणे हवे आहे. गोडाऊनमध्येच. मी थरथरले. इथे. ते म्हणाले, हो इथेच. सगळे घरात आहेत. येथे कोणी येणार नाही. त्यांनी माझे ओठ हळू स्पर्श केले. पहिला चुंबन मंद होतं, मग खोल. मी त्यांच्या छातीवर हात ठेवला. शरीर थरथरले. त्यांचा हात माझ्या पाठीवरून सरकले. साडीचा पदर थोडा सरकला. मी श्वास रोखून धरला. बाबा, ते म्हणाले, आजपासून फक्त बाबा राहू दे. आता मी तुझा आहे. ते मला गुणीच्या ढिगावर घेऊन गेले. मी डोळे मिटले. भीती होती, पण आकर्षण अधिक होते. त्यांनी माझे पाय वेगळे केले. पहिल्या स्पर्शाने माझं शरीर तयार झालं होतं. ते हळूहळू आत आले. वेदना आणि आनंद एकत्र. मी त्यांच्या खांद्यावर नखे घातली. हळू. ते म्हणाले, हो हळू, मी तुला दुखावणार नाही. मग लय सुरू झाली. कधी मंद, कधी जोरात. मी ओरडले, पण आवाज दबला. गोडाऊनमध्ये प्रतिध्वनी येत होता. प्रत्येक धक्क्यात माझं शरीर थरथरत होतं. एकदा संपलं, मग पुन्हा सुरू झालं. यावेळी मला उभे करून भिंतीला लावून घेतले. मी हात भिंतीवर ठेवले. आवाज माझ्या कानात पडत होता. तू माझी आहेस, फक्त माझी. मी श्वास घेत होते. शरीर पूर्ण त्यांच्या ताब्यात गेलं होतं. तिसऱ्या वेळी ते मला गोणीवरच ठेवून बसले. त्यांचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी स्वतःला हालचाल करत होते. आनंद इतका होता की डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, रडू नकोस, हे प्रेम आहे. गोडाऊनमध्ये बाहेर पडताना अंधार पडला होता. मी साडी नीट बसवली. ते माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हणाले, आज रात्री माझ्या खोलीत ये, पूर्ण रात्र. मी हो म्हटले. आवाज थोडा कर्कश आला. वाटेत ते माझा हात धरून चालले. घरात आलो तेव्हा सासूबाईंनी किती वेळ लागला असं विचारलं. सासऱ्यांनी सांगितलं, खूप धूळ होती, साफ करायला वेळ लागला असं सांगितलं. मी फक्त हसले. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा मी पुन्हा त्यांच्या खोलीत गेले. दार उघडे होते. आत ते वाट पाहत बसले होते. मी आत गेले. दरवाजा बंद झाला. त्यांनी मला ओढून घेतले. गोडाऊनमध्ये जे झालं ते फक्त सुरुवात होती. आता रात्रभर. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. शरीर अजूनही थरथरत होतं. ते म्हणाले, तू माझी रात्रीची राणी आहेस. मी डोळे मिटले. आकर्षण, प्रेम, अनुभव सगळं एकत्र. आणि रात्र पुन्हा सुरू झाली. 11 वाजून गेले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. सासूबाई झोपल्या होत्या आणि नणंदही. मी अंथरुणावर पडून खिडकीत बाहेर पाहत होते. चंद्रप्रकाश आत येत होता. सासऱ्यांची खोली समोरच होती. दिवा मंद जळत होता. आज भीतीही होती, पण ओढही अधिक होती. गोडाऊनमधील स्पर्श अजूनही अंगावरून जात नव्हते. मी उठले. पावले हळूहळू टाकत त्यांच्या दाराजवळ गेले. हात दारावर ठेवला. आतून आवाज आला, ये. मी दार उघडले. आत मंद प्रकाश. सासरे अंथरुणावर बसले होते. फक्त पायजामा घातलेला. छाती उघडी, मजबूत. त्यांनी हात पुढे केला. भिवू नको, आज रात्र फक्त आपली आहे. मी आत गेले. दरवाजा बंद झाला. त्यांनी मला ओढून घेतले. पहिलं चुंबन मंद होतं, मग खोल. त्यांचा हात माझ्या पाठीवरून सरकला. ते म्हणाले, आज मी तुला रात्रभर. त्यांचा हात माझ्या अंगावर फिरत होता. मी डोळे मिटले. शरीर थरथरले. तू माझी आहेस, फक्त माझी. एकदा संपलं. आम्ही थोडा वेळ शांत पडलो. ते माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हणाले, आता पुन्हा? मी आत्ताच असं विचारलं. ते हसले. हो, रात्रभर म्हणजे रात्रभर. तिसऱ्या वेळी मला अंथरुणावर बसवले. त्यांचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. मी स्वतःला हालचाल करत होते. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात होते. रडू नकोस, हे प्रेम आहे. मी फक्त हो म्हटले. आवाज कर्कश आला. शरीर थकून पडायला लागलं होतं, पण ओढ कमी होत नव्हती. ते म्हणाले, आता मी तुला दुसऱ्या पद्धतीने
त्यांनी मला बाजूला वळवले. लय पुन्हा सुरू झाली. प्रत्येक हालचालीत माझं शरीर थरथरत होतं. पहाटे 3 वाजता आम्ही थोडं थांबलो. ते माझ्या छातीवर हात ठेवून पडले होते. "तू खूप सुंदर आहेस." पहिल्या दिवसापासूनच मला वाटत होतं. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. मला भीती वाटत होती, पण आता नाही. ते हसले. "भिवू नकोस. मी तुझा आहे. तू माझी आहेस." मग पुन्हा सुरू झालं. यावेळी मंद प्रेमाने, प्रत्येक स्पर्श हळूहळू. मी त्यांच्या अंगावर हात फिरवत होते. शरीर ओलसर झालं होतं. आनंद आणि थकवा एकत्र. 3 वाजता पुन्हा यावेळी आरशासमोर. मी आरशात स्वतःला पाहिले. केस विखुरलेले, ओठ फुगलेले, शरीर लाल. ते मागून आले. "पहा, तू किती सुंदर दिसतेस." मी डोळे मिटले. आरशात मी स्वतःला पाहत होते. मी ओरडले. आवाज दाबू शकले नाही. ते म्हणाले, "बोल, सांग की तू माझी आहेस." "मी तुमचीच आहे," असं म्हटलं. आवाज थरथरला. 4 वाजता आम्ही थकून पडलो होतो, समाधानाने भरलेले. सासरे माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हणाले, "तू माझी रात्रीची राणी आहेस." आता मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून पडले होते. डोळे मिटले. शरीर अजूनही थरथरत होतं. ते माझ्या अंगावर हात फिरत होते. आजपासून दर रात्री मी फक्त हो म्हटले. शब्द येईना. आकर्षण, प्रेम, अनुभव सगळं एकत्रच होऊन रात्र संपली. मनात एक गोष्ट स्पष्ट होती. मी पूर्णपणे त्यांची झाले होते. शरीर, मन सगळं. पहाटे 4 वाजून गेले होते. खोलीत मंद प्रकाश अजूनही होता. आम्ही दोघेही थकून अंथरुणावर पडलो होतो. पण आता वेगळी शांतता होती. माझे सासरे माझ्या बाजूलाच होते. श्वास मंद मंद येत होता. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून पडले होते. त्यांच्या हृदयाची धडधड माझ्या कानात पडत होती. थोडा वेळ शांत होती. फक्त आमचा आवाज, श्वासांचा आवाज. ते हळूच बोलले, "तू जागी आहेस का?" मी हो म्हटले. आवाज कर्कश आला. ते माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हणाले, "आज रात्र कशी वाटली?" मी थोडा वेळ शांत राहिले. मग म्हटले, "भीती होती, पण आता नाही. मला वाटलं मी पूर्णपणे तुमची झाली आहे." ते हसले. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. "हो, तू माझी आहेस. आजपासून दर रात्री." मी त्यांच्या छातीवर हात ठेवला. मला भीती वाटत होती की सासूबाईंना कळेल. ते म्हणाले, "भिवू नको. आपण सावधान राहू." पण ही ओढ, ही कमी होणार नाही. थोडी वेळ आणखी शांतता. मग त्यांनी मला पुन्हा ओढून घेतले. एकदा अजून. मी आता. ते हसले. "हो, शेवटची वेळ. मग तू झोप." यावेळी लय मंद होती. प्रेमाने वेदना नव्हती. आता फक्त आनंद. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवले. ते माझ्या कानाजवळ म्हणाले, "तू माझी रात्रीची राणी आहेस. फक्त माझी." "हो, मी तुमची आहे," असे म्हटले. आवाज थरथरला. संपल्यावर आम्ही पुन्हा शांत पडलो. यावेळी झोप येण्यासारखं वाटत होतं. ते माझ्या अंगावर चादर ओढून घेतले. "थोडं झोप. सकाळी लवकर उठायचंय." मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून पडले. डोळे मिटले. पण मनात एक गहिरी शांतता, आकर्षण, प्रेम, अनुभव सगळं एकत्र होऊन रात्र संपली होती. सकाळी 5 वाजता मी उठले. सासरे अजूनही झोपलेले होते. मी हळूच उठले. आरशात स्वतःला पाहिलं. केस विखुरलेले होते. ओठ थोडे फुगलेले. गालावर लालिमा. मी हसले. मनात एक वेगळीच अशी भावना होती. भीती नव्हती आता. एक गहिरी ओढ होती सासऱ्यांकडे. मी त्यांच्या कपाळाला हळू चुंबन घेतले आणि खोलीतून बाहेर पडले. घरात सगळे अजून झोपलेले होते. मी स्वयंपाकघरात गेले. चहा बनवला. थोड्या वेळाने सासरे आले. त्यांचे डोळे माझ्याकडे आले आणि हळूच हसले. मी त्यांना चहा दिला. त्यांनी माझा हात धरला. "रात्रीची गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहणार." मी हो म्हटले. आवाज शांत होता. सासूबाई उठल्या. "आज लवकर उठलीस?" "हो, चहा बनवला," म्हटले. सगळं सामान्यच वाटत होतं. पण माझ्या मनात सासऱ्यांच्या डोळ्याची ती आग होती. दिवसभर मी घरात फिरत होते. काम करत होते. पण मनात फक्त तीच रात्र होती. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल. दुपारी जेव्हा सगळे झोपले तेव्हा सासरे मला बागेत बोलावून घेतले. "आज रात्री पुन्हा येईन ना?" मी हो म्हटले. ते गालावर हात फिरवला. "तू माझी आहेस आता पूर्णपणे." मी डोळे खाली घातले. हृदयाची धडधड वाढली होती. संध्याकाळी जेव्हा ते सगळे टीव्ही पाहत होते तेव्हा सासरे माझ्या डोळ्याकडे येत होते. मी त्यांना बघून हसत होते. रात्री जेव्हा घरात शांतता पसरली तेव्हा मी पुन्हा त्यांच्या खोलीकडे पाहिले. दिवा मंद जळत होता. मी उठले. पावले हळूहळू टाकत त्यांच्या दाराजवळ गेले. दार उघडले होते. आत ते वाट पाहत होते. मी आत गेले. दरवाजा बंद झाला. त्यांनी मला आत ओढून घेतले. आज पुन्हा रात्रभर मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. शरीर अजूनही रात्रीच्या स्पर्शाची जाणीव ठेवत होतं. आता भीती नव्हती. फक्त एक गहिरी ओढ होती. एक अशा अनुभवात जे मी आयुष्यात विसरू शकणार नव्हते. आता दर रात्री जेव्हा घरात शांतता पसरते तेव्हा मी त्यांच्या खोलीकडे पाहते आणि तेही. त्यांच्या डोळ्यात तीच आग असते. मी पूर्णपणे त्यांची झाली होते. शरीर, मन सगळं त्यांचं झालं होतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका.
जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.